तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबईतल्या जोगेश्वरी या भागामध्ये इमारतीला भीषण आग लागली होती। जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहराम भाग इथल्या इमारतीला आग लागली आहे। JNS बिझनेस सेंटरच्या इमारतीमध्ये ही आग लागल्याचं कळतंय। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची देखील भीती वर्तवण्यात येते। तर या इमारतीमधून आतापर्यंत 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। या भीषण आगीमध्ये इमारतीचे 4 मजले हे जळून खाक झालेत। आग लागलेल्या इमारतीला ओसी नसल्याचं समोर आलंय। कमर्शियल इमारत होती आणि इथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची माहिती आता प्राथमिक भेटलेली आहे आणि आता इथे फायर ब्रिगेड आणि पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि काही लोक आतमध्ये अडकलेली आहेत, त्यांचं बाहेर काढण्याची व्यवस्था आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही आता इथे केलेली आहे आणि जीवितहानी तर नाही झालेली आहे सुदैवाने आणि मला खात्री आहे लवकरात लवकर ही आग पण आटोक्यात येईल आणि लवकरात लवकर लोकांना आम्ही हॉस्पिटलमध्ये ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची व्यवस्था करत आहोत। एकूण अजून किती जण अडकलेला काही आलेला आहे का? अजून काय आकडा समोर आलेला नाही आहे, पण काम चालू आहे। फायर ब्रिगेड आतमध्ये आहे आणि लवकरात लवकर ते सफोकेशनमुळे लोकांना त्रास होत आहे आतमध्ये। एका फॅमिलीची काही 10-12 लोक आतमध्ये होती, त्यांना पण काढण्याचा प्रयत्न चालू आहे। ते शॉर्ट सर्किट असेल एवढ्या सकाळी काय कोणी फटाके ते इन्व्हेस्टिगेशन फायर ब्रिगेडचा रिपोर्ट जो मिळेल। आता आपल्याला लोकांना रिस्की करणं हे प्रामुख्याने महत्वाचं होतं आणि त्यामुळे रिस्की झालेले आहे। संपूर्ण 14 लोक होती, 14च्या 14 लोक आणलेली आहेत। काही कुपरला नेलेली आहेत, काही एक जण आता ट्रॉमाला नेले आहे आणि ट्रॉमाला देखील आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। तिथे 8 ICUचे बेड वगैरे आम्ही सर्व रेडी करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांचं काम केलंय, फायर ब्रिगेडचं चांगलं काम केलंय। तुम्ही जे म्हणताय की यांच्यावरती काय कारवाई करायची, रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती कारवाई ज्या संबंधित असतील, त्या बिल्डरच्या बाबतीत असेल, ज्याची काय हे असेल त्याच्यावरती ती केली जाईल। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडे। विजय, नेमकं आगीचं कारण काय? महाराष्ट्रभर आगीच्या घटना आपण मागच्या 2 दिवसांमध्ये बघतोय, पण ही आग अतिशय भीषण असल्याचं दिसतंय। नेमकं काय कारण होतं? नक्की अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या हे आग नेमकं कशी लागली आहे याचा तपास सध्या सुरू आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर एकूण 15 या अग्निशमन दलाच्या गाड्या इकडे दाखल आहेत, तसेच 3 स्कायलिफ्टचे हे गाड्या दाखल आहेत। पण बघतोय सध्या स्कायलिफ्टच्या सध्या अजूनपर्यंत वरतीच आहेत। काही जवान अजूनही सुद्धा अजून कोण अडकलेला आहे का त्याचा सध्या तपास सुरू आहे। कोणी बेशुद्ध होऊन पडला आहे का कुठे, या पूर्ण मजल्याचा याची तपासणी घेत आहेत आणि तसंच शोध घेत आहेत की कोणी अडकलेला असून। आणि तसेच आग आता ही भीषण जी आग लागली होती आता ही नियंत्रणात आलेली आहे। सध्या या तिन्ही मजल्याचं आता कूलिंगचं काम सुरू आहे। तसेच काही अग्निशमन दलांकडून सगळ्या इमारतीच्या खाल ते वरपर्यंत याचा सगळा पंचनामा घेण्याची सध्या सुरुवात झालेली आहे। पोलिसांनी सुद्धा पंचनामा घेण्याची सुरुवात झाली आहे। आपण पाहिलं की काहीच थोड्या वेळापूर्वी माफ करा आपले खासदार, शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर हे सुद्धा आले होते, तर यांनी सुद्धा पाहणी केली। त्यांनी सुद्धा म्हटलं जर या इमारतीला ओसी नसेल तर या इमारतीचा जो कोणी मालक असेल त्याच्यावरती ही कारवाई केली जाईल, असे सुद्धा ही माहिती समोर आलेली की या ओसी नसल्यामुळे ही अंडर कन्स्ट्रक्शन ही इमारत आहे आणि तसेच या आजूबाजू या परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आपण पाहू शकतो या पंचनामा घेत आहेत, पंचनामाची घेण्याची सुरुवात झालेली आहे। तिथून किती जण अडकले आहेत, काही सुद्धा ही जवान इकडे अजून वाट पाहून आहेत की आग अजून वाढते आहे का, पण आग अजून वाढलेली नाही आहे, नियंत्रणात आलं आहे, कुणीचं काम सुरू आहे। पण एका बाजूने आग विझवण्यात आलं तर दुसरी बाजूने सुद्धा आग पेटत आहेत। तसंच या जवानांकडून मागच्या बाजूने अग्निशमन दलाची गाडी येऊ शकत नाही, म्हणून या पुढच्या बाजूने ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि आपण पाहिलं तर हे काही अजूनही वरती या हवेतच आहे। आपण पाहिलं की अजून कोण अडकलेला आहे का याचाही सुद्धा आहे तपास सुरू आहे। आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि ट्रॉमा रुग्णालयात त्यांना नेऊन त्यांचे उपचार सुद्धा सुरू आहेत। आता नेमकं किती जण आतमध्ये अडकलेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी आपल्या एक्स हँडलवरील शिवसेनेचा लोगो असलेला फोटो हा बदललाय। पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो असलेला कव्हर फोटो हा धंगेकरांनी ठेवलाय। रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये पुण्यातल्या भाजपने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल तक्रार केली। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली। त्यानंतर धंगेकरांनी फोटो बदलल्यानं आता ही चर्चांना उधाण आलंय। लढा आणि लढण्यासाठी पुणेकर जे बल देतात त्याच्यामध्ये असंख्य पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते ज्या पद्धतीने पाठिंबा देतात। महावीर आपल्या जैन समाजाचे काही महत्त्वाचे लोक आहेत तेही पाठिंबा देतात। भारतीय जनता पार्टीमधले अनेक लोक फोन करून सांगतात की जे चाललंय हे चुकीचं चाललंय आणि ह्या विकृतीच्या विरोधात तुम्ही बोलताय, ह्याच्यासाठी मला तुम्हाला पाठिंबा आहे। त्यामुळे सत्यमेव जयते, सत्य हे कधी लपून राहणार नाही आणि हा सगळा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने बघत असेल तर पुढची पिढी येणारी माफ करणार नाही। कारण तुम्ही काय करत होता हे विचारतील त्यावेळेला आपल्या इतिहासात आपल्यावर काळी फुल्ली लागेल, तर ती काळी फुल्ली न लागण्यासाठी आपल्याला आता लढावं लागणार। ऐका, एकच व्यक्ती आहे, आता त्याला काय बोलायचं होते उठसूट। मला मान्य आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय, मुलाखत घेताय, तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी ही जी मंडळी आहेत, मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या, मुलाखती करा, पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा, त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तासभर मुलाखती लावा। माझं म्हणणं हे बघा आधी, उगाचच उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत। ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो, लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं, वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा। तर धंगेकरांच्या आरोपानंतर खासदार संजय राऊतांनी देखील मोहोळ प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। अलीकडच्या काळात भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष वाढलाय। मोहोळांच्या विरोधातला एक गट धंगेकरांना मदत करतोय असा दावा राऊतांनी केलाय। दरम्यान भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्रीतच वाद सुरू आहे असा पलटवार भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। रवींद्र धंगेकर यांना कुणाची फूस आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। कदाचित संजय राऊत यांची फूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत। परंतु धंगेकरांना पण मला सांगायचंय, संजय राऊत तुम्हाला पण मला सांगायचंय, पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर आणि मुंबईच्या निवडणुकीत संजय राऊत तुम्हाला इथला मराठी माणूस निश्चितपणे जागा दाखवून देईल। भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही, अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील, हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत। राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात, आता त्यांना कोण किती सिरियसली घ्यायचे तुम्ही पण ठरवा। राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात, आता त्यांना कोण किती सिरियसली घ्यायचे तुम्ही पण ठरवा। तर मुंबई पालिका निवडणुकींसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अशामध्येच काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ आता समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी देखील स्वबळाचा नारा दिलाय। आगामी पालिका निवडणुका मवियासोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे असून कोणत्याही धार्मिक आणि प्रादेशिक पक्षासोबत जाणार नसल्याचं आझमींनी स्पष्ट केलं। यापूर्वी काँग्रेसच्या भाई जगतापांनीही मुंबई पालिका निवडणुका या स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते। उद्धव आणि राज ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक नसल्याचं जगतापांनी सांगितलं होतं। ठीक आहे, नाही त्यांची भूमिका आहे। त्यांना असं वाटत असेल की त्यांची फार ताकद आहे आणि मतांचं विभाजन करून ते भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छितात, तर नक्कीच ते त्यांच्या कार्यामध्ये